महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. आपल्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शी संबंधित कागदपत्र म्हणजे फाईल्समध्ये बाहेर काढण्यात आल्या होत्या. पंडित नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधात जी काही मतमतांतर आहेत त्यावरून म्हणजे पंडित नेहरूंच्यामुळे कसा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय झाला वगैरे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आता सत्तेत असलेले सरकार बऱ्याच वर्षांच्या पासून करतंय. तर त्या अनुषंगानं ही सगळी चर्चा करण्यात आलेली होती. काश्मीर फाईल्स हा एक सिनेमा मधल्या काळात प्रदर्शित झालेला होता. प्रचारकी स्वरूपाचा हा सिनेमा होता. तर त्यामुळे आपल्याकडे हा फाईल्स हा जो शब्द आहे तो चांगला लोकांच्या परिचयाचा झालेला आहे. आता अमेरिकेत नरेंद्र मोदींचे दोस्त डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आलेत आणि ते सत्तेवर आल्यानंतर तिथले माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येशी संबंधित फाईल्सची चर्चा सुरू झालेली आहे. कारण जॉन एफ केनेडी यांची हत्या हे अमेरिकन इतिहासातील सगळ्यात मोठ्या रहस्यांच्या पैकी एक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन एफ केनेडी यांच्या हत्येशी संबंधित 1100हून अधिक गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या नॅशनल आर्काइव्हनं हजारो पानांचे डिक्लासिफाईड रेकॉर्ड त्यामुळे प्रसिद्ध केलेलं आहे. ही कागदपत्र केनेडी फाईल्स म्हणून ओळखली जातात. त्यातील माहितीमुळे गेल्या 6 दशकांतील काही अनुत्तरित प्रश्नांची उकल होऊ शकते असं मानलं जातं. हा निर्णय केवळ अमेरिकेसाठी नव्हे तर जागतिक पातळीवरही महत्त्वाचा मानला जातो. तर केनेडी फाईल्स नेमक्या आहेत तरी काय आणि त्यामधून कोणतं रहस्य उघड होऊ शकतं आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण बोलणार आहोत केनेडी फाईल्सच्या संदर्भात. जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यांना JFK या नावानेही ओळखलं जायचं. हे अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष होते. 22 नोव्हेंबर 1963 टेक्सासच्या डल्लास इथं त्यांच्या खुल्या कारमधून प्रवास करताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळं केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जग हादरलं. बघा, जगातील एका मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या होती. स्वाभाविकपणे जग हादरवून टाकणारी ही घटना होती. या प्रकरणाचा तपास झाला. अधिकृत तपासानुसार ली हार्वे ओसवाल्ड नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली होती. मात्र या निष्कर्षावर सुरुवातीपासून शंका घेतली जात होती. ओसवाल्डला अटक केल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच तिथला एका नाईट क्लबचा मालक जॅक रुबी यानं ओसवाल्डची हत्या केली. त्यामुळं एकूण या जॉन केनेडी यांच्या हत्येचं गूढ आणखीन वाढलं. केनेडी फाईल्स हे जॉन एफ केनेडी यांच्या हत्येच्या तपासाशी संबंधित गुप्त अशा दस्तावेजांचं संकलन आहे. यामध्ये CIA, FBI, नॅशनल सिक्युरिटी एजन्सी म्हणजे NSA आणि इतर सहकारी संस्थांचे अहवाल, पत्रे आणि गोपनीय संदेश आहेत. 1992 मध्ये अमेरिकन काँग्रेसनं जॉन एफ केनेडी मर्डर रेकॉर्ड्स कलेक्शन ॲक्ट मंजूर केला होता. त्यानुसार हे दस्तावेज 25 वर्षांनी म्हणजे 2017 पर्यंत सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक फाईल्स गोपनीय ठेवण्यात आल्या. आता 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनानं उर्वरित फाईल्स प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक रहस्यांच्यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. आता जॉन केनेडी फाईल्समुळे काय काय उघड होऊ शकतं तर केनेडी फाईल सार्वजनिक झाल्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. इतिहासकार आणि पत्रकार गेल्या कित्येक दशकांपासून या हत्येच्या मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या फाईल्समधून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात अशी त्यांची अपेक्षा आहे. काही तज्ज्ञांचं मत असं आहे की जॉन एफ केनेडी यांच्या हत्येत CIA आणि माफियांचा हात असू शकतो.
केनेडी प्रशासनाने क्युबाचा नेता फिडेल कॅस्ट्रो याला सत्तेवरून हटवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी CIA ने माफियांची मदत घेतली होती. मात्र ही योजना अपयशी ठरली. त्यामुळं बदला घेण्यासाठी या संघटनांनी केनेडी यांची हत्या केली का? या फाईल्समधून CIAचे गुप्त ऑपरेशन्स आणि माफियासोबतचे संबंधी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जॉन F. केनेडी यांना गोळ्या घालणारा ली हार्वे ओसवाल्ड हा एकटाच मारेकरी होता की तो प्यादा होता? जो आतापर्यंतचा अधिकृत अहवाल आहे त्यानुसार ओसवाल्डनं ही हत्या एकट्यानं केली होती. पण अनेक जाणकार हे मानायला तयार नाहीत, कारण एका राष्ट्राध्यक्षाची हत्या आणि एक कोणतरी मारेकरी ती सगळं कारस्थान पूर्णत्वास नेतो हे सहजासहजी पटण्यासारखं नाही. ओसवाल्डचे सोव्हिएत युनियन आणि क्युबाशी संबंध होते, त्यामुळे तो एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता का याबद्दलही संशय आहे. या फाईल्समधून ओसवाल्डच्या मागे कोणाचा हात होता का हे समजू शकते. ओसवाल्डची हत्या यानं केली तो जॅक रुबी हा नाईट क्लबचा मालक, याचे माफियासोबतचे संबंध असल्याचं नेहमीच चर्चेत होतं. या रुबीला ओसवाल्डला चूप करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं का? या फाईल्समधून रुबीच्या उद्देशाचं आणि त्यामागच्या शक्तींचं रहस्य उलगडणार का हाही या निमित्तानं प्रश्न आहे. शीतयुद्धाच्या काळात केनेडी यांच्या हत्येला क्युबा आणि सोव्हिएत युनियनशी जोडलं गेलं होतं. क्युबा क्षेपणास्त्र संकटानंतर दोन्ही देशांच्या मध्ये तणाव होता, त्यामुळे ही हत्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होती का यावरही फाईल्समधून प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केनेडी यांच्या सुधारणावादी धोरणांच्यामुळे काही सरकारी किंवा लष्करी अधिकारी अस्वस्थ झाले होते, त्यामुळं त्यांनी ही हत्या घडवून आणली का अशी एक चर्चा होती. या फाईल्समधून सरकारच्या भूमिकेवर प्रकाश पडणार का हाही खरा प्रश्न आहे. केनेडी फाईल्स का महत्त्वाच्या आहेत? अनेक कारणांसाठी त्या महत्त्वाच्या आहेत. यातली माहिती केवळ एका हत्येपुरती मर्यादित नाही. अमेरिकेच्या इतिहासातल्या एका अदृश्य अशा गूढ प्रकरणावर त्यामुळे प्रकाश पडणार आहे. अमेरिकन लोकशाही, सरकारी पारदर्शकता या दृष्टीनेही हे सगळं प्रकरण एकूण महत्त्वाचं आहे. JFK म्हणजे जॉन F. केनेडी यांच्या हत्येनंतर अमेरिकन जनतेचा सरकारवरचा विश्वास डळमळीत झाला होता. या फाईल्स सार्वजनिक झाल्यामुळे सरकारनं काय आणि का लपवलं हे लोकांना कळेल असं मानलं जातं. या फाईल्समधून काही धक्कादायक बाबी समोर आल्यास 20व्या शतकाच्या इतिहासाकडे नव्या दृष्टीनं पाहावं लागेल. शीतयुद्ध, अमेरिकन परराष्ट्र धोरण आणि गुप्तचर संस्थांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सुद्धा नव्यानं करावा लागेल. त्या काळातलं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संबंधांचा नव्यानं अभ्यास या फाईल्सद्वारे होऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मते हे दस्तावेज क्रांतिकारी असतील, तर काहींच्या मते यात फारसं काही नवं नसेल. मात्र सत्य समोर येऊ शकतं एवढीच अपेक्षा आहे. बघूया जॉन केनेडी फाईल्समुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या मागचं सत्य समोर येतंय की पुन्हा ते गुडत राहतंय. धन्यवाद.